नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर रोजच्या प्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते, तेही 6 रांगोळींचा. आणि 6 मिनिटाच्या आत तुम्ही 6 अशा देखण्या आणि सुंदर आकर्षक रांगोळी काढू शकता. तर चला तर मग आपण काढूयात आजच्या रांगोळीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी एक मोठा डॉट्स देऊन घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित बोटाच्या आकाराने चक्र काढून घेतले आणि त्या चक्राच्या चारही बाजूने आपल्याला हिरव्या आणि लाल रंगाने अशा 2-2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. आणि त्या दोन्ही लाईनच्या मध्ये असे 3-3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. मी व्हिडिओमध्ये काढते त्याप्रमाणे तुम्हाला नक्कीच समजेल. खूप सोप्या आणि युनिक रांगोळ्या आहेत आजच्यासुद्धा. तर हे बघा, इथे त्याला असं आपण मधल्या एका डॉट्सला आपण पानाचा आकार द्यायचा आहे आणि 2 आहेत ते त्याला मधल्या साईडने ओढून घ्यायचा आहे. असा थेंबाचा आकार करायचा आहे त्याला. सेम चारही बाजूने सेमच डिझाईन करून घ्यायची आपल्याला. हे बघा या पद्धतीने. आणि आता याच्यावरती आपल्याला 2 हिरवे आणि 2 लाल असे 2 मोठे मोठे ठिपके देऊन घ्यायचे आहेत आणि त्याला आपल्याला प्रेस करून इथे सुद्धा आपल्याला असं चक्र काढून घ्यायचं आहे बोटाच्या सहाय्याने आणि त्यावरती सुद्धा आपल्याला अशा एक डॉट्स देऊन घ्यायचं आहे. तर ही होती सुंदरशी अशी पहिली रांगोळी आपली आजच्या व्हिडिओची मैत्रिणींनो. तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या आणि सगळ्यात जास्त रांगोळी कोणती आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. प्लीज तुम्ही जर कमेंट कराल तर मला अजूनही उत्साह येईल की नवीन नवीन रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी. तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्हाला कोणती रांगोळी आवडली ते सांगायला मला विसरू नका. आणि अशाच नवनवीन सोप्या सुंदर आणि कमी जागेत रांगोळी काढण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि इन्स्टावरती सुद्धा आय डी आहे अनु डेली रंगोली. या अकाउंटला सुद्धा तुम्ही तिथे फॉलो करू शकता. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत. मी 2 ते 2 असे ठिपके देऊन घेतलेत आणि त्याला असं आपल्याला मध्यंतरी मोठ्या रेषा द्यायच्यात आणि त्याच्या साईडने 2 छोट्या छोट्या द्यायच्यात. त्याच्यावरती मी लाल आणि पिवळ्या रंगाच्या असे ठिपके देऊन घेतलेत आणि त्या मध्यंतरी असे चक्र काढून त्यावरती रेषा दिल्यात. तर ही होती सुंदर अशी दुसरी रांगोळी. आपण इथे तिसरी रांगोळी काढत आहोत मैत्रिणींनो. इथे मी एक लाईन देऊन घेतली, त्यावरती आपल्याला असे 3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि ते प्रेससुद्धा करून घ्यायचे आहेत. आणि बोटाच्या सहाय्याने हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने हलक्या बोटाने आपल्याला असं फिरवून त्याला असं डिझाईन करून घ्यायची आहे. बघा किती सुंदर आली आहे. आणि त्याखालती आपण रेष देऊन इथे सुद्धा आपण असा पानाचा आकार काढून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला 3 डॉट्स द्यायचे आहेत, हिरवा, लाल आणि पिवळा. मी असे 3 छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही देऊ शकता. आणि त्या मध्यंतरी आपल्याला अशा लाईन काढून घ्यायच्या आहेत. एक लांब लाईन, एक त्याच्यापेक्षा छोटी आणि त्यानंतर एक छोटी. हे बघा मी इथे काढल्यात त्याप्रमाणे. रांगोळी अगदी सोपी आहे आणि दिसायला खूपच सुंदर आहे. तुम्हाला सर्वांना ही रांगोळी आवडेल. आजच्या सगळ्याच रांगोळी खूप साध्या सोप्या आणि सिंपल रांगोळी आहेत. कमी जागेत कमी कलर वापरून काढलेल्या तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि कशा रांगोळी पाहायला आवडतील ते सुद्धा मला सांगा. तर हे बघा, वरती मी असे 3 डॉट्स देऊन तिथे सुद्धा पानाचा आकार तयार करून घेतला आहे. आणि जे खाली लाईन काढल्या होत्या त्यावरती आपण लाल रांगोळीने असे थेंबासारखे डॉट्स दिलेत आणि त्याच्याखाली पिवळा डॉट्स दिला आहे. ही होती आजची तिसरी सुंदरशी रांगोळी. तर इथे आपण चौथी रांगोळी काढूयात. इथे सुद्धा मी 2 डॉट्स दिलेत आणि इथे सुद्धा आपल्याला बोटाच्या हलक्या आकाराने आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे. आणि त्याखालती आपल्याला 2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत, व्हाईट आणि लाल. पांढरी आणि लाल रांगोळीने आपल्याला अशी लाईन काढून घ्यायची आहे मैत्रिणींनो. आणि वरती सुद्धा आपल्याला सेम एक मोठा डॉट्स आणि 2 साईडचे छोटे डॉट्स द्यायचे आहेत. इथे सुद्धा आपल्याला वरती पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. बघा, मध्यंतरी लांब रेष मारायची आणि साईडनी गोलाकार रेषा घ्यायच्या आहेत. आणि जे साईडला 2 ठिपके होते त्याला सुद्धा मधल्या भागाकडे ओढून घ्यायचं आहे आणि मध्ये एक ठिपका द्यायचा आहे व्हाईट रांगोळीने. आणि वरती पण आपल्याला असा डॉट्स द्यायचा आहे. तर खाली असे 5 आपण डॉट्स देऊन घेतलेत पांढऱ्या रांगोळीने आणि बोटाने त्याला बाहेरच्या साईडने ओढून अशी डिझाईन तयार करायची. आणि मध्ये मी हिरव्या रांगोळीने असा एक ठिपका दिला आहे आणि खाली पांढऱ्या रांगोळीने. तर ही होती आजची सोपी, सुंदर आणि आकर्षक चौथी रांगोळी मैत्रिणींनो. आता इथे आपण 5वी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी त्रिकोण काढून घेतला आहे आणि त्यामध्ये दुसरा त्रिकोण काढून आपल्याला इथे एक स्टार तयार करायचा आहे. मध्यंतरी मी ऑरेंज कलरने मोठा ठिपका दिला आहे आणि ज्या दोन्ही भागाच्या मध्ये जी जागा उरलेली आहे तिथे आपल्याला अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. सगळ्या साईडनी सेमच आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि ज्या ह्या 3 लाईन काढल्यात त्यावरती आपल्याला असे कलरच्या रांगोळीने डॉट्स द्यायचे आहेत. मी गुलाबी,
हिरवा आणि पिवळा या 3 रंगाचा इथे वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जे कलर असतील त्या कलर तुम्ही इथे देऊ शकता. तर ही होती आपली 5वी रांगोळी. सोपी, सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी, नाजूक. तर इथे आपण 6वी रांगोळी काढूयात मैत्रिणींनो. इथे बघा मी अशा 4 लाईन देऊन घेतल्यात आणि वरच्या लाईनने आपल्याला खालच्या लाईन्सला असे जोडून त्रिकोण करून जोडून घ्यायचं आहे आणि मध्ये असं आपल्याला एक पाकळी काढून घ्यायची आहे आणि इथे त्या रेषांवरती आपल्याला असे डॉट्स द्यायचे आहेत व्हाईट रांगोळीने. आणि खालती मी इथे निळ्या कलरने असे डॉट्स दिलेत आणि बोटाने त्याला प्रेस करून घेतलेला आहे. आणि खाली एक गुलाबी रांगोळीने एक ठिपका दिला आहे आणि वरतीसुद्धा मी पिवळ्या रांगोळीने असे ठिपके देऊन घेतलेत मैत्रिणींनो. आणि या 2 लाईनच्या साईडला आपल्याला 2-2 लाईन देऊन त्या खालती आपल्याला छोटे छोटे डॉट्स द्यायचे आहे. अशाच सुंदर सुंदर रांगोळी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.